morning, all of you students. Good morning. नमस्कार. तर आलेल्यांचं हार्दिक हार्दिक असं पहिल्यांदा अभिनंदन. आणि आज आपण एक नवीन शिकणार आहे. त्याच्या आधी एक सुंदरसं गीत आपण म्हणणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे? उभं राहायचं आहे. प्लीज. भारतीयांनो, बहीण भावांनो, भारतीयांनो, बहीण भावांनो, ठेवा मनामध्ये हे गाणं, ठेवा मनामध्ये हे गाणं. भारतीयांनो, बहीण भावांनो, ठेवा मनामध्ये हे गाणं, ठेवा मनामध्ये हे गाणं. मुलगा मुलगी एक समान, मुलगा मुलगी एक समान, दोन्ही देवाचे वरदान, दोन्ही देवाचे वरदान. मुलगा मुलगी एक समान, मुलगा मुलगी एक समान. भारतीयांनो, बहीण भावांनो, भारतीयांनो, बहीण भावांनो, ठेवा मनामध्ये हे गाणं, ठेवा मनामध्ये हे गाणं. मुलगा मुलगी एक समान. थँक्यू. छान म्हटलं गाणं तुम्ही. मस्त. बसा खाली. सिट डाऊन प्लीज. आता आपण अधिक नवीन मी पहिल्यांदा की आपण आपले गट तयार करून घेऊया. हे चित्र कशाचं आहे रे? समय. उठून सांगायचं. ओनली रेज युअर हँड. हां. समय. व्हेरी गुड. समईचं चित्र आहे काय मस्त पैकी. आणि मग हे चित्र कशाचं? बस खाली. छान. बस खाली. हां सांगा. पंथी. पंथी. हे पंथीचं चित्र आहे. हे चित्र कसं? इकडं काय बोलतच नाहीये तुम्ही. हां छान छान छान. तर यामधली की नाही एक चिठ्ठी या मानून घेणार. हां वाचायची. बोल. कंदील. कुठे बरं कंदील आहे? हा तू त्या गटात जायचं. चला या. हा कंदील सगळं या तुम्ही. इकडे 2 जणांनी उचलले, इकडे 2 जणांनी. समय. कुठे समय आहे सर? त्या ठिकाणी बसतो. चला इकडे या. तर आता मी काही की नाही चित्र देणार आहे. तुम्ही ते गटात वाचायचे बरं का छानपैकी. 3-3 चित्र आले. 3-3 नाही. प्रत्येक गटाला मी 3-3 चित्र दिलेली आहेत. चला चला वाचायचंय चित्र. आणि तुमच्यात जी चर्चा होते की नाही ती गटातलं कोणीतरी तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींनी इथे येऊन सांगायची चर्चा काय झाली ती. तुम्हाला काय काय समजतं त्यातलं आणि इथे बोलायचं बरं का काय समजलं ते. परत सांगू दे रेश्मा. पुन्हा सांगू दे. आपण कशी एकत्र मित्र मैत्रिणी खेळतो तशी एका चित्रामध्ये खेळतायत आणि एका मुलग्याला तहान लागते म्हणून पाणी आणायला जातो स्वयंपाकघरात आणि त्याला दिसतं की त्याची बाबा स्वयंपाक करतात. आपल्याकडे कोण करतं बघा? आपल्याकडे शक्यतो आई करताना आपण बघितलंय. तर त्या मुलग्याला आश्चर्य वाटते, बापरे बाबा स्वयंपाक करतात असं कसं. चला हे जे मत मांडले ना रेश्माने याच्याशी सहमत आहात का? आजकाल सगळीकडे स्त्रिया स्वयंपाक करतात प्रत्येकाला वाटतं. पण आज पुरुष सुद्धा त्यांच्या छान छान. हा आणि छान छान मस्त सांगितलं. चला रेश्माने सांगितलं. आणखी कोण सांगणार आहे दुसरं चित्र? एका चित्रावर रेश्मा बोलली, दुसऱ्या चित्रकथेवर. हा आणि आईची हाके ही सीमा तू ताट धुवायला मदत करायची. त्यावेळी सीमा रागाने निदान जरा बदल म्हणून तरी त्याला बोलवता. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा जे मूल्य आहे समानतेचं ते दाखवण्यासाठी ते वेगळ्या पद्धतीचे आपल्या घरातील प्रसंग जे असतात. स्त्री पुरुष अजून समानता. ताटं धुवायचं काम हे मुलींचंच, झाडलोट करायचं काम हे मुलींचंच असंच अजूनपर्यंत समजलं जातंय.
त्याला जर असा दुजोरा देण्यासाठी या चित्रातून सांगितलेलं आहे. छान छान म्हणजे चित्राचं वर्णन अगदी सुंदर केले. त्यांच्यासाठी एक टाळी करूया आपण काय. मी सांगते त्या पद्धतीने. 1 2 सुंदर, 1 2 बढिया, 1 2 झकास. चला 1 2 3 स्टार्ट. 1 2 सुंदर, 1 2 बढिया, 1 2 झकास. आणखी तिसरं चित्र राहिलंय आपलं. हा चला. या चित्रामध्ये सांगितलेलं आहे मुलगी पण सर्व्हिस करते, स्त्रिया पुरुष दोन्ही सर्व्हिस करतात. ती एकदम भारी आहे बरं का असं म्हणलं की त्यानंतर तिला ना फक्त तिच्या दिसण्यामुळेच नोकरी मिळाली आहे असं इथं लिहिलेलं आहे. पण दिसण्यामुळं नोकरी वगैरे काही नाही. तिच्या बुद्ध्यांकावर किंवा तिच्या मार्गावर तिला नोकरी मिळालेली आहे. जे या ठिकाणी स्त्रियासुद्धा बरोबरीनं काम करू शकतात हे यातून सांगितलं. तुझ्यासाठी पण टाळ्या वाजवायला पाहिजेत ना. चला नवीन शिकलो की नाही आपण. चल 1 2 3 स्टार्ट. हा जो गट आहे आपला दिवा पंथी गट आहे. या गटानं उभं राहायचं आहे आणि सांगायचं की ह्यांची जी मतं मांडली आहेत ती बरोबर आहेत का. तुम्हाला बरोबर वाटली का तुम्हाला त्यात काही वेगळं नाही हे बरोबर नाही असं वाटलं का. चला चला. मॅडमनी आता जस्ट चित्रासंदर्भात एका माहिती दिली की मुलगा आणि मुलगी समान आहे नोकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठेही असेल. तर या चित्रामध्ये जी कन्सेप्ट आहे संकल्पना आहे ती अतिशय प्रभावी आहे. मी विद्यार्थी म्हणून तर ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या आणि आधुनिक युगातल्या नोकऱ्या यांच्यामध्ये बदल आहे. ते आहे की आपण विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी सुद्धा एकमेकांच्याकडे पाहताना समानता दृष्टिकोन फार ठासूपणे भरलेला आहे. तर मॅडमने आता जे उदाहरण दिलं ते अतिशय छान आहे. त्यांच्या म्हटलं माझ्या मम्मीला मदत करायला सांगा. हा त्याच्यामध्ये गुण रुजलेला आहे या चित्रात. अतिशय कन्सेप्ट छान आहे. आणि मी इथं प्रशिक्षक म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे तुम्ही मांडणी केलेली आहे दिवापंथी वेगवेगळं बोलतो चालेल ना. दिवापंथी वगैरे तर प्रकाशाचे टप्पे इथं मॅडमनी गट करताना चांगली वापरलेली आहे. खूप छान अतिशय. आता की नाही तुमच्या इथं असं कुठे घडतं का रे. घरात शाळेत किंवा कुठे समाजात कोण सांगेल मला असं एखादं उदाहरण की तुम्हाला असं वाटतंय की असं हे घडतंय. जे आपण चित्रातून ऐकलं जे चित्रावरचं आपण वाचन ऐकलं किंवा त्याच्यावर चर्चा केली असा कोणता प्रसंग तुम्हाला आठवतो का घरात वगैरे. आपण आता संग वाटतो का तुम्हाला शाळेतला एखादा घरातला एखादा किंवा समाजात एखादा बाहेर वावरताना परिसरात असा एखादा वाटतो का. मी आणि माझी मम्मी एका घरी गेलेलो होतो आम्ही आणि त्या ठिकाणी म्हणजे शक्यतो स्त्रिया चहा करून देत असतात बाहेरून आलेल्या पाहुण्याला. पण त्या ठिकाणी मला आश्चर्य वाटलं की जे मिस्टर म्हणजे त्या घरी होत्या पण त्यांच्या मिस्टरांनी चहा केला आम्हाला चहा. तू पण करतेस का घरी. 3 4 आता दसऱ्याचं सण आलेला आहे आणि मग घरात झाडायचं भांडीचे द्यायचे कामं चालू आहेत. आमचे बाबा झाडायला मदत करतात. अरे वा छान. बघा आमची भांडी वगैरे धुते आम्ही पण त्यांना मदत करतो. मस्त मस्त. आणि सगळेजण मिळून आम्ही घराची स्वच्छता करतो. उद्या अमावस्या आहे आणि परवा दिवशी घटस्थापना आहे. छान. कारण मी आता सांगू का समाजात बघा मुलगा झाला तर लगेच आनंद होतो आणि मुलगी झाली की काय होतंय नाराजी दर्शविली जाते. बघताय ना असं म्हणलेलं. आमच्या तिथं ना मुलगी झाली की फटाके वाजवतात. अरे वा म्हणजे यांच्याकडे फारच सगळं चांगलं आहे का. मुलगी झाल्यानंतर फटाके वाजवतायत आणि बाण पण सोडले जातात होय ना. छान छान. तर आता आपण इथून पुढे काय बघूया तर हा जो लिंगभेदभाव आहे म्हणायचा आहे. हा म्हणजे आता जसं तुम्हाला मी गटात बसवले ना तुझ्या गटाचं नाव काय आहे रे. कंदील आहे. तुमच्या गटाचं समई. तुमच्या गटाचं पंथी आणि तुमच्या गटाचं बल्ब आहे. बघा कंदील म्हटल्यानंतर कोणतं लिंग लागू होतं रे. कसं ओळखतो आपण शिकलो की परवाच्या तासाला. तो कंदील. इथं काय होतं ती समई. ती काय होतंय आणि इथं काय होतंय तो बल्ब होतोय. म्हणजे लिंग सुद्धा आपण म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसलिंग हे शिकलोय परवाच्या तासाला. तर मला सांगा हा जो लिंग भेदभाव आहे
हा कसा हानिकारक आहे की हे बरोबर आहे का? तुम्ही आता सांगितलं नाही सगळं चुकीचं आहे चित्रामधलं. एकच चित्र तुम्हाला आवडले, 1 नंबरचं, जिथं बाबा जेवण करतेले दिसले आणि मुलांनी, बरोबर. मग हा आपल्या समाजासाठी, आपल्यासाठी जो आपण लिंगभेद, स्त्रीलिंग, पुल्लिंग किंवा मुलगा मुलगीला समान आपण वागणूक देत नाही, हे आपल्याला का हानिकारक आहे? हे असं वागणं बरोबर नाही, तुम्हीच सांगितले आता. तर यामुळे हे जर असाच लिंगभेदभाव राहिला, समानता नाही झाली, तर आणखी काय होऊ शकतं? अगदी बरोबर आहे. मुलींचं खच्चीकरण म्हणजे आत्मविश्वास काय होऊ शकतो? कमी होऊ शकतो. आता काय करायचं? मी तुमच्याकडे कागद आहे किंवा तुमच्याजवळ वही आहे की नाही तुमच्या जवळची, त्या वहीवर त्यातला एखादा प्रसंग बदलून तुम्ही लिहून दाखवायचा. काय बदलता येईल? वहीवर दाखवा नाही तर त्या पानावर दाखवा. प्रसंग बदला किंवा रेखाचित्र काढा, बघू काय बदलता येईल त्या चित्रात. एखादं रेखाचित्र काढलं तरी सुद्धा चालतं रेषेने, किंवा संवाद लिहा छोटासा चित्र घेतलं तरी चालेल. एका चित्रावर फक्त संवाद लिहायचंय की काय करता येईल, बदल काय होईल. आता आपण शिकलो ना काय करायला पाहिजे आपल्याला. एका चित्रावर बदल केला तरी चालेल. कल्पना करा, बघू त्या प्रसंगात काय बदल करू शकतो आपण. त्या गटाचा पहिला होता, बघूया आपण त्या गटातील सादरीकरण. हे बरं तू चल. सीमाला आईने ताटं घासायला बोलवले, भांडी घासायला. त्याऐवजी आम्ही सीमाऐवजी आई राजूला बोलले की राजू आज जरा ताट धुवायला तू मदत कर. बदल म्हणून तुला सुद्धा थोडंसं मदत करू शकतो. नाहीतर आजपासून आपण एक सुरू करूया. माझ्या घरचा प्रसंग आहे मॅडम हा, की आमच्या घरी जो जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने आपलं ताट स्वतःचं धुवून ठेवलं. मग घरात आणखी माहिती मिळते की नाही. आपण सुद्धा घरी जाऊन हे प्रकार सगळा करायचा की मी असं आज हे करणार आहे. आई किती छान म्हणेल बरं. चला हिच्यासाठी टाळी वाजवूया. छान लिहिले ना बदल करून. चला झकास टाळी घेऊया. चला रेशमाला झकास टाळी आवडली आहे. चला 1 2 3 स्टार्ट. सुंदर म्हणा की चला पुढे काय बदल केलाय? मुलगा मुलगी असं काही न म्हणता त्यांनी सुंदर बाग आपल्या घरासमोर तयार केलेली. छान छान. त्यासाठी एकदा टाळी घेऊन 1 2 3 स्टार्ट. मी तिसरं चित्र घेतलेलं आहे. एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्या एक HOD आहेत त्या कंपनीच्या, आणि ती जी 2 कलिग आहेत त्यामुळे ते म्हणत आहेत की किती छान तिनं माहिती सांगायला लागलेली आहे, सादरीकरण करायला लागलेली आहे. घरची सगळी जबाबदारी पेलून ही तिनं इतकं एक स्त्री असून सुद्धा इतकी छान माहिती ती सादर करत आहे. छान छान वेगळं सांगितलं. बघ चित्र किती बदललं बघा आपल्या समोर. की इथं काय मग आपण करूया, लिंग भेदभावपेक्षा लिंग समानता हा शब्द आपण आज शिकलो. बरोबर आहे. ते आपण एक टाळी वाजवूया. म्हणजे चला डोसा टाळी. पहिल्यांदा लिंग भेदभाव आणि आता काय शिकलो आपण, लिंग समानता. आता घरातून काय करून आणायचंय, तर असे संवाद तुम्ही तयार करून आणायचे आहेत. रेखाचित्र काढा किंवा संवाद छोटासा लिहा. आजूबाजूला कसं घडतंय घरात समजावून सांगा. घरात असं घडत असेल तर आता तुम्ही सांगू शकता की नाही. आणि स्वतः सुद्धा अनेक उदाहरणं दिलीत बघा. असं स्वतः घरी काय करायचंय, काम करायचं आहे. धन्यवाद.